नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मार्कडवाडी हे गाव गेले 5-7-8 दिवस झाले चर्चेत आहे. मार्कडवाडी या गावानं जसं आंदोलन हातात घेतलं आणि मार्कडवाडी या गावानं जसं बॅलेट पेपर निवडणुका घ्यायच्या म्हटल्या की प्रशासन हादरलं. प्रशासनानं मार्कडवाडी गावाला छावणी स्वरूप प्राप्त केल्यामुळं तिथं काय बॅलेट पेपर निवडणूक त्यांना घेता आली नाही. आणि बॅलेट पेपर जर निवडणूक झाली असती, सरकारचं सगळं जी कशा पद्धतीने निवडून आले ते कारणावर सगळं उलटी झालं असतं. त्यामुळे मार्कडवाडी गावाला त्यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊनच दिले नाही प्रशासन. आणि सगळं वातावरण तापल्यामुळं मार्कडवाडी गाव हे महाराष्ट्रामध्ये फेमस झालं, ते गाव देशामध्ये फेमस झालं. आणि एक प्रकारचा उठाव करायचंच काम मार्कडवाडी गावाने केलं. त्याबद्दल मार्कडवाडी गावाचं अभिनंदन. आता तिथे मध्ये पवारसाहेब काल तिथे भेटून गेले. आता पवारसाहेब काल भेटून गेले की लगेच बीजेपी काय बोलणार नाही असं होईल का? ते बीजेपीचे कोण बोलणार? आता गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे लगेच बोलायला सुरुवात केली. त्यांनी आज भाषणच घेतली होती त्या दोघांनी, मार्कडवाडी गावातून भाषणं. जसं काय निवडणूक आयोगाचंच ते काम करत होते काय असं त्यांना दिसत होतं. कारण की ईव्हीएम मशीन तुम्हाला पाहिजे ह्यासाठीच ते आले होते. ईव्हीएम मशीन कशी चांगली ही ते सांगत होते तेव्हा. बाकी त्यांनी काय सांगितलं? पवारसाहेबांना टीका केली की प्रसिद्धी मिळते त्यांना माहिती. राष्ट्रवादी टीका पवारसाहेबांना टीका केली प्रसिद्धी मिळते त्यांना माहिती. त्याच्यामुळे ते काय बोलत नाहीत. पवारसाहेबांना शिव्या घालणे, राहुल गांधींना त्यांनी काही बडबडले, त्यांच्या लग्नाविषयी काही बोललेले आहेत. पवारसाहेबांना घोबड म्हणायचं त्यांनी काम केलेले. आणि मसनात जातील अशा पद्धतीत ते बोललेले आहेत. लबाडला नका, म्हणजे एखाद्या नेत्या मोठ्या टीका केली आपल्याला प्रसिद्धी मिळते हे त्यांना माहिती. आता हे प्रतिनिधी जनतेला निवडून दिलेले आहेत, हे आमदार झाले. दोन्ही पण सदाभाऊ खोत म्हणा पडळकर हे आमदार झाले आहेत. म्हणजे ह्यांची बोलण्याची पात्रता कशा पद्धतीने ते तुम्ही पहिले बघून घ्या. प्रसिद्धीसाठी काही बडबडत असतात, काही बोलत असतात. आणि ईव्हीएम मशीन चांगली ही निवडणूक आयोगाने सांगितली पाहिजे. ईव्हीएम मशीन चांगली आहे ती. ईव्हीएम मशीनमध्ये काय बोलणार निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे. तुम्ही कशाला निवडणूक आयोगाचं काम करताय? तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला जनतेने निवडून दिले ना, तुम्ही तिथे अधिवेशनात जावा आणि तुमचं ती जे काय असेल जनतेसाठी लढा. तुम्ही इथं निवडणूक आयोगाची वकिली कशाला करायला आलाय? निवडणूक आयोग त्याचं उत्तर देईल काय द्यायचे ते. तुम्ही मार्कडवाडी ग्रामस्थांनी जसा उठाव केला तसं सरकार हादरलं. मार्कडवाडी ग्रामस्थांनी जसा उठाव केला तसे बीजेपी हादरली. कारण त्यांना माहिती मार्कडवाडी गावानं उठाव केल्यामुळे आता आपलं जी काय मतदान विरोधकांना झाले, मार्कडवाडी गावानं अशासाठी उठाव केला की मतदान विरोधकांना झाले ती त्यांना मान्य नव्हतं. तिथून 400-500 मतदान होईल त्यांना अपेक्षा होती विरोधकांना. पण एवढं मतदान जाईल 1003 मतदान झाले विरोधकांना, म्हणजे राम सातपुत्यांना झाले. 850 मतदान फक्त उत्तमराव जानकरांना झाले. त्याच्यामुळे तिथलं गाव खवळलं होतं. एवढं मतदान जाऊ शकत नाही, यासाठी त्यांना फक्त टेस्ट घ्यायची होती. ती टेस्ट काय प्रशासनाने घेऊन दिली नाही. तर प्रशासन कोण आहे, कुणाचं आहे, कुणाचं प्रशासन ऐकते हे सगळ्यांना माहिती. तुमचं जर बिंग तिथं फुटणार नसतं तर ही दोन जी आता आलेली आहेत निवडणूक आयोगाची वकिली करायला, तर तुम्हाला एक साधा उपाय होता की तिथं जायचं, ग्रामस्थांची चर्चा करायची आणि बघायचं किती मतदान आहे तिथं. तुम्हाला 1003 मतदान झाले ना, मग ती 1003 माणसांची तुम्ही गाठी घ्यायच्या प्रत्यक्षात, त्यांना भेटायचं आणि बघायचं की 1003 जण ती माणसं आहेत का. तुमच्या सभेला तर 1003 माणसं ती आलती का, बाहेरच्या गावाने किती आली होती. म्हणजे हे बिंग फुटू नाही म्हणून, ह्यांचं काळ कारणावर बाहेर येऊ नाहीत म्हणून ह्या दोघांना पाठवलं होतं. ह्यांना संभ्रम निर्माण करायला सांगितलं होतं. तिथं जाऊन तुम्ही जावा आणि संभ्रम निर्माण करा जनतेमध्ये. ईव्हीएम मशीन कसं चांगलं आहे तीच सांगा. ईव्हीएम मशीन त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीन इटलीमध्ये ईव्हीएम मशीन नाही. प्रत्येक देशामध्ये प्रोसेस वेगळी आहे मतदान करायची. 120 देशांनी ईव्हीएम मशीन नाकारलेलं आहे. ती का नाकारलेली? ईडी नाहीत 120 देश ईव्हीएम मशीन नाकारल्या. असाच घोटाळा होऊ शकतो ईव्हीएम मशीनमध्ये, त्याच्यामुळं हे नाकारलेलं आहे. जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसता तर तुम्ही आत्ता निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक होऊन दिलं असतं मतदान. आत्ता मार्कडवाडीचं दूध का दूध पाणी का पाणी तिथंच झालं असतं. तुम्हाला वाटतं ना ईव्हीएम मशीन चांगली आहे तर दूध का दूध पाणी का पाणी तिथंच झालं असतं. जर मार्कडवाडीच्या ग्रामस्थांमध्ये 1003 मतदान, जर तुमचं 1003 मतदान राम सातपुत्यांना पडलं असतं तर विशेष येत नव्हतं. काय तुम्हाला निवडणूक आयोगाची वकिली करायचं काहीच काम नव्हतं आणि काही बडबडायची काहीच काम नव्हते ते. पण तुमचंही बिंग फुटू नाही म्हणून तुम्ही 120 देशांत नाकारलेलंच आहे, तर तुम्ही ते देशांची नावं घेत होता. अमेरिकेमध्ये ईव्हीएम आहे, अमेरिकेमध्ये ईव्हीएम नाही. अमेरिकेमध्ये ईव्हीएम कावच बॅन केलेलं आहे हे ध्यानात घ्या.
अमेरिकेमध्ये ईव्हीएम मशीन नाही. तुम्ही काही जनतेला खोटं सांगू नका की अमेरिकेमध्ये ईव्हीएम मशीन. त्याच्यामुळे यांचं बिंग फुटून नाही म्हणूनच आले होते आणि पवारांना शिव्या घालत होते, राहुल गांधींना शिव्या घालत होते. उद्धव ठाकरेंविषयी ते काय बोलले नाही आणि तिथल्या मोहिते पाटलांवर शिव्या घालत होते. ते सांगत नव्हते की प्रस्थापित नेते ह्यांना काढलं पाहिजे. प्रस्थापित नेते तुमच्यातच आहेत. विखे पाटील कोण आहेत? त्यांना काढायची तुम्ही भाषा का? अजितदादा कोण आहेत? अजितदादांमध्ये जे प्रस्थापित आले ते कोण आहेत? अजितदादांसोबत बीजेपीमध्ये जे काँग्रेसमधून प्रस्थापित गेलेले ते कोण आहेत? बीजेपीतले जे प्रस्थापित आहेत ते कोण? अशोक चव्हाण कोण आहेत? हे प्रस्थापित पहिले तुमच्यातलं जे आहेत ना ते काढा, मग दुसऱ्यांचं प्रस्थापित काढा. तुमच्यामध्ये स्वतः किती प्रस्थापित आहेत, किती सरंजामी नेते आहेत, किती कारखानदार आहेत तुमच्यामध्ये, ते पहिलं बघा आणि नंतर अशा बाता मारा. काही बोलत असतात आणि काही बडबडत असतात. त्यांनी सांगितलं की फडणवीसांनी शाळा काढली नाही, फडणवीसांनी दूध संघ काढलेला नाही, फडणवीसांनी एक कारखाना काढला नाही, तेच सांगतात. फडणवीसांनी सूतगिरण काढलेलं नाही हेच सांगतात. कोणी सदाभाऊ खोत. फडणवीसांनी काहीच केलं नाही. फडणवीसांनी काहीच केलं नाही. दूध संघ काढल्यामुळे कोणाचा फायदा झाला आहे? मी शेतकऱ्यांना विचारतो की दूध संघ काढल्यामुळे कोणाचा फायदा आहे? मी पण शेतकरी. तुम्ही दूध जे काढता आणि दूध विकता कुठं? त्या संघांमध्येच दूध विकता ना, डेअरीमध्ये दूध जातं. जर ह्या डेअऱ्या नसत्या तर तुम्ही दूध विकू शकला असतं का? आणि आपल्याला एवढं सक्षम केलं नाही शेतकऱ्यांना ह्यांनी, आपण स्वतःचा धंदा काढू शकतो एवढं आपण सक्षम अजून बी झालेलं नाही. मग ती सक्षमताही तुम्ही करायचं. तुम्ही म्हणतो आम्ही शेतकरी सक्षम करणार आहे, पुढे शेतकऱ्यांवरती तुम्ही GST लावला. ही पडळकर सांगत नाहीत आणि गोपीचे सदाभाऊ सांगत नाहीत. फक्त शिव्या घालायचं काम करतात साहेबांवरती. कारखाना काढलं नाही. कारखाना काढल्यामुळे ऊस कुठं जातो? कारखान्यात जातो शेतकऱ्यांचा. तुम्ही काढल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान केलं तुम्ही न काढून. तिथं कारखाना काढल्यामुळं, दूध संघ काढल्यामुळं, पतसंस्था काढल्यामुळं. घोटाळ्याला माझं समर्थन नाही. जिथे जिथे घोटाळा होईल त्याचा विरोध केला पाहिजे. घोटाळ्याला मी समर्थन करणार. पण ही काढल्यामुळं फायदा शेतकऱ्यांचा झाला, विविध रोजगार पण मिळाला, हे सांगत नाहीत. फक्त काही बडबडतात. आणि आमच्या फडणवीसांनी काहीच केलं नाही. मग तुमच्या फडणवीसांनी केलं काय? ही जेव्हा तुम्ही करत औद्योगिक क्षेत्र तुम्ही जेव्हा वाढवाल तेव्हाच नोकरी मिळतात. शेतकऱ्यांना हमी भाव द्या. शेतकऱ्यांच्या विषयी जर उद्योगधंदा जर तुम्ही काढायचं काम कराल तेव्हा शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. ही न केल्यामुळं तुम्हालाही 6,000 रुपये द्यायला लागते शेतकऱ्यांना. ही न केल्यामुळं कर्जाबी शेतकरी मागतोय. हमी भाव न दिल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे, ते संकटात आलेलं आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांना सक्षम केलं असतं, रोजगार दिला असता 10-15 वर्षात तुमचं सरकार असताना, तर ही वेळ आली नसती. 1,500 रुपये लाडक्या बहिणी योजनेला बी द्यायची गरज आली नसती जर तुम्ही रोजगार दिला असता. तुमचंच शब्द आहेत की रोजगार आम्ही देऊ, हे मोदींचे शब्द आहेत. जर तुम्ही रोजगार दिला असता ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांवर पण ही वेळ आली नसती. पण ही काही न केल्यामुळं शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यायला लागतात. GST लावला शेतकऱ्यांवरती. तुम्ही का लावला? कशासाठी लावला? FRPची रक्कम पण ऊसाची शेतकऱ्यांना मिळत नाही आत्ता सध्या. कारखानदारी तुमच्याकडे आहे ना सगळीकडे. प्रस्थापित नेत्यांच्याकडेच कारखानदारी आहे ना. मग कारखानदारी तुम्ही म्हणजे एकीकडे म्हणायचं की कारखानदारी आणली नाही फडणवीसांनी, तेच कारखाना आता चालू आहेत. मग का तुम्ही कारखाना चालू ठेवलाय? दूध संघ का चालू ठेवले? पतसंस्था का चालू ठेवली? बँका का चालू ठेवल्या? तुम्ही चालू का ठेवल्या? हे मोडीत काढायचं नाही. मोडीत काढूच शकत नाही, कारण की नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचं होणार आहे, सगळ्यांचं नुकसान होणार आहे. म्हणजे ज्यांनी काही केलं नाही ह्या महाराष्ट्रामध्ये ते आज पवारांवरती टीका करतात. ज्यांची काही पात्रता नाही ते आज पवारांवरती टीका करतात. आणि स्वतःच्या नेत्याने बी काही केलं नाही असं सांगतात. इतकी यांची अक्कल आहे. म्हणजे ह्यांना अक्कल तरी दिली का नाही काय माहित. नेत्यांनीच काय केलं नाही असं म्हणतात. म्हणजे हे किती अक्कलबाज असते हे ह्यातून दिसते आणि ह्यातनं स्पष्ट होते. त्यामुळे पब्लिक स्टंट थांबवा. जनता हुशार झाली. इमोशनमध्ये 100% घोटाळा आहे. हे एक ना एक दिवस घालणारच आहे. तुम्ही किती जरी उड्या मारल्या नाही, एक ना एक दिवस घालणार आहे. तर सगळं पुरावा गोळा करायच्या विरोधात पण चालले आणि जनता पण रस्त्यावर उतरणार आहे इमोशनच्या विरोधात. त्यामुळे इमोशनमध्ये 100% घोटाळा आहे. हे जे खोत पडळकर बोलतात यांच्या बोलण्याला काय अजिबात काही अर्थ नाही. हे खोटं बोलतात आणि ह्यांचे गुरुच BJP असल्यामुळं कोण आहे गुरु हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे खोटं बोलण्याचं यांच्याकडे मशीनच आहे. प्रस्थापितांची नावं घ्यायची. ह्या तुमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की इमोशन नको, संविधान धोक्यात येईल इमोशन असलं तर.
हे पंतप्रधान साहेबांचं तुमच्या बोलले, तुम्ही पहिला ऐका ती. नितीन गडकरी साहेबांनी बी सांगितलं होतं की ईव्हीएम मशीन नको. आता बीजेपी काय बोलायला तयार नाही. म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये यांना खेळ करायला लागतोय ना. काँग्रेसनं जर ईव्हीएम मशीनमध्ये खेळ केला असता, घोटाळा केला असता, तुमची सत्ता आली नसती. ही ध्यानात घ्या पहिलं. काँग्रेसमध्ये जर ईव्हीएम मशीनमध्ये खेळ केला असता, तुमची सत्ता आली नसती. काँग्रेस ईव्हीएम मशीनमध्ये खेळ करत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सत्तेवाला. तुम्ही सत्तेवाल्यापासून ईव्हीएम मशीन सोडायला तयार नाही. याचा अर्थ एक आहे की तुम्ही ईव्हीएम मशीनमध्ये खेळ केला आहे, घोळ केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळं दडपाय चालवलेलं आहे. सगळे आंदोलन दडपाय चालवलेले, ज्यांच्यामध्ये संभ्रम बसवायचं काम चाललेलं आहे. ईव्हीएम मशीनमध्ये जवळ आंदोलन उभं झालं तर सगळं आपलं बिंग फुटल ही तुम्हाला भीती वाटते. जनतेमध्ये वर्ष ईव्हीएम मशीनच्या विरोधात वाढलेला आहे. त्यामुळं खरं बोलायला शिका, खोटं बोलू नका. अजून काय ह्या आता पडळकर खोतांवरती काय बोलायचं. पडळकर खोतांचं काय उद्योग आहे ती जनतेला सगळ्या माहिती. कोंबडीमध्ये जे काळे कोंबडं असतात त्याच्यामध्ये किती घोटाळा त्यांनी केला ही माहिती, सगळं माहिती. बडाभाऊचं बिल दिलेलं नाही, ही पण आलेलं नाही. त्यामुळे ह्यांच्यावर काय बोला, ह्यांच्यावर टीकाच करायला नको. कारण की ही टीका करायचे सुद्धा पात्रतेचे हे माणसं नाहीत. हे दोन्ही पण त्यांना फक्त सोडलेलं आहे विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि विरोधी पक्षाला बदनाम करण्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.